27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीमध्ये दक्षता सप्ताह पाळला जातो किंवा साजरा केला जातो आणि त्यानिमित्ताने विशेष संवाद साधण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत अनिल घेर्डीकर, जे अपर पोलीस उपायुक्त लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई आहेत. तर आपण सरांचं स्वागत करूया. नमस्कार सर, खूप खूप स्वागत आहे कार्यक्रमात. नमस्कार, थँक्यू. आणि पहिलाच प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की दक्षता सप्ताह साजरा करण्याचा उद्देश काय असतो? केंद्रीय दक्षता आयोगाच्या वतीने संपूर्ण देशात स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री आणि पोलादी पुरुष म्हणून ओळख असलेले सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून दरवर्षी आपण दक्षता जनजागृती सप्ताह आयोजित करतो. त्याचा उद्देश आपल्या देशाच्या आर्थिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रामध्ये प्रगतीमध्ये भ्रष्टाचार हा खूप मोठा अडथळा आहे आणि त्याचे निर्मूलन करण्यासाठी शासन, नागरिक आणि खाजगी क्षेत्रातील सर्व लोकांनी एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता आहे. आणि या व्हिजिलन्स वीकचा मुख्य उद्देश जनतेत जागृती निर्माण करण्याचा आहे. आपण दैनंदिन जीवनात वागत असताना, आचरण करत असताना आपल्या सभोवताली जे काही आपल्याला भ्रष्टाचाराची प्रकरणं दिसतील त्याबाबत सजग राहून आपण त्याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. निश्चितच. आणि यावर्षीचा जो दक्षता जनजागृती सप्ताह आहे तर त्याचं ब्रीदवाक्य काय आहे? चालू वर्षी ब्रीदवाक्य आहे दक्षता आपली सामायिक जबाबदारी. इंग्लिशमध्ये विजिलन्स आवर शेअर रिस्पॉन्सिबिलिटी. यामध्ये प्रत्येक नागरिकाचं हे कर्तव्य आहे की आपण शासन आणि नागरिक हे एकत्र येऊन आपल्याला भ्रष्टाचाराचं समूळ उच्चाटन करायचं आहे आणि प्रत्येक नागरिकाचा यामध्ये सहभाग आवश्यक आहे. फक्त शासन यंत्रणा भ्रष्टाचाराचं उच्चाटन करू शकत नाही, तर नागरिकांचा सहभाग हा खूप महत्त्वाचा आहे. निश्चितच. आणि सर, तुम्ही आत्ता म्हणालात नागरिकांचा सहभाग निश्चित या सगळ्यामध्ये महत्त्वाचा असतो. तर त्या दृष्टीने मला असं विचारायचं की लाचलुचपत प्रतिबंधक जो विभाग असतो तर त्या विभागातली रचना कशी असते आणि त्यांची कार्यपद्धती कशी असते? लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जो आहे तो पूर्ण महाराष्ट्रासाठी कार्यान्वित आहे. महासंचालक दर्जाचे अधिकारी पूर्ण महाराष्ट्राचे प्रभारी असून पूर्ण महाराष्ट्र राज्य हे 8 रेंजमध्ये विभागले गेलेलं आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर आणि नांदेड असे 8 रेंज आहेत. त्या प्रत्येक ठिकाणी एक पोलीस अधीक्षक दर्जाचा अधिकारी प्रमुख म्हणून कार्यान्वित आहे. आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचं एक युनिट आहे. त्यामध्ये DYSP दर्जाचा अधिकारी तिथं प्रमुख म्हणून राहतो आणि त्यांच्याकडे आपण तक्रारी केल्या तर सापळ्याच्या कारवाया आपण करतो. अच्छा सर, अत्यंत मूलभूत असा प्रश्न मला विचारायचा आहे की भ्रष्टाचार म्हणजे काय? भ्रष्टाचार जो आहे, शासकीय पदावर एखादी व्यक्ती असेल आणि त्यांनी त्याचं शासकीय काम करण्यासाठी जर पैसे मागितले आणि ते पैसे घेऊन त्यानं ते शासकीय काम केलं, जे की काम मोफत व्हायला हवं होतं, शासकीय फी भरून जे काही असेल ते भरून व्हायला हवं होतं, त्यामध्ये तो अतिरिक्तचे पैसे मागतो. असा जो भ्रष्टाचार होतो प्रत्येक ठिकाणी शासकीय काम करण्यासाठी, तो मूळ भ्रष्टाचार आहे. आणि अँटी करप्शन ब्युरोचं मुख्य काम आहे की शासकीय पदावर असलेल्या व्यक्तीविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार प्राप्त होताच त्यांच्यावर कारवाई करणं. आता भ्रष्टाचार आपण जनरली आमच्या व्ह्यूने जर विचार केला तर 3 प्रकारचे आहेत. त्यामध्ये एखाद्या शासकीय कामासाठी तो व्यक्ती डायरेक्ट लाचेची मागणी करतो एखादं काम करण्यासाठी. दुसरं आहे एखादी गव्हर्नमेंट स्कीम असेल, त्या गव्हर्नमेंट स्कीमला आलेलं विशेष फंड असेल, त्या फंडामध्ये तो काहीतरी विशेष कामं करणं अपेक्षित असताना ती न करता कमी कामं करून बाकीचा उर्वरित फंड सायफन ऑफ केला जातो. अशामध्ये ते काम दर्जेदार होत नाही, तो एक भ्रष्टाचाराचा प्रकार आहे. आणि दुसरं, सरकारी पदावरील व्यक्ती हे जास्तीत जास्त भ्रष्ट मार्गाने पैसे कमवतात आणि ते वेगवेगळ्या माध्यमातून स्वतःच्या मालमत्ता खरेदी करून जास्त प्रॉपर्टी कमवतात. त्यामध्ये आपण डिसप्रपोर्शनेट असेटच्या केसेस करतो. तर अशा 3 पद्धती आहेत ज्यामध्ये शासकीय कर्मचारी जास्तीत जास्त पद्धतीने भ्रष्टाचार करतात. म्हणजे भ्रष्टाचाराचे हे वेगवेगळे प्रकार आहेत असं आपण म्हणू शकतो. नक्कीच, भ्रष्टाचार करण्याचे प्रकार भरपूर आहेत, पण जो भ्रष्टाचार करणारा व्यक्ती हा या 3 प्रकारे भ्रष्टाचार प्रामुख्याने करतो. त्यामुळे आपल्याला ह्या 3 प्रकारावर जास्त लक्ष देऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जास्तीत जास्त कारवाई करण्यात येतात. बरोबर. आणि सर, आता दक्षता सप्ताह सुरू आहे तर भ्रष्टाचाराच्या कायद्याअंतर्गत सामान्य नागरिक कोणाविरोधात तक्रार करू शकतो जर त्यांना करायची असेल तक्रार? तर प्रामुख्यानं सामान्य नागरिकाला जिथं जिथं अशा प्रकारे गैरवाजवी शासकीय फी नसताना जास्त पैसे मागितले जातात, जे की भ्रष्टाचाराचा प्रकार आहे, अशा वेळी सामान्य नागरिक विशेष करून
शासकीय सेवेत असणारे पदाधिकारी आहेत, जिथं जिथं त्यांना अडचण निर्माण होते आणि जिथं जिथं पैसे मागितले जातात अशा ठिकाणी त्यांच्या विरोधात, शासकीय पदावर असलेल्या अधिकाऱ्याविरोधात, कर्मचाऱ्याविरोधात ते तक्रार देऊ शकतात. बरं. बऱ्याच ठिकाणी आपण असं पाहतो की शासकीय अधिकारी कर्मचारी हे खाजगी इसम, प्रायव्हेट पर्सन पण ठेवले असतात, ज्या माध्यमातून ते त्यांच्या मार्फतीने लाच घेतात किंवा भ्रष्टाचार करतात. अशा वेळी आपण त्या खाजगी व्यक्तीविरोधात पण तक्रार करू शकतो आणि त्यांच्यावर कारवाई करू शकतो. अच्छा. सर, मगाशी आपण बोलत होतो तेव्हा तुम्ही सांगितलं की सर्वसामान्य नागरिक सुद्धा भ्रष्टाचार कायद्यांतर्गत काही व्यक्तींच्या विरोधात तक्रार करू शकतात. तर ही जर तक्रार त्यांना करायची असेल तर भ्रष्टाचार किंवा लाचेच्या संदर्भात तक्रार त्यांनी कुठे करायची आणि त्याच्यासाठी काही हेल्पलाईन क्रमांक आहेत का? पूर्ण महाराष्ट्रासाठी आपल्याकडे टोल फ्री नंबर आहे 1064 1064 आणि आपल्याकडे व्हॉट्सॲप नंबर आहे 88 28 24 1064 आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवर आपल्याला इतर सर्व माहिती मिळू शकते. acbmaharashtra.gov.in या वेबसाईटवर आमचे सर्व टोल फ्री नंबर, व्हॉट्सॲप नंबर, प्रत्येक विभागाचे, प्रत्येक रेंजचे सर्व नंबर अवेलेबल आहेत. आपल्या सोयीनुसार आपली जिथे तक्रार असेल तो तक्रार आपण नोंदवू शकता. अच्छा. आणि मग ह्याच्यामध्ये म्हणजे लाचलुचपत विरोधामध्ये काही कारवाई करायची असेल तर त्याचं प्रमाण कसं आहे? जास्त प्रमाणात ती कारवाई होते आहे का त्याचं प्रमाण कमी आहे असं तुम्हाला वाटतं? लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची जी कारवाई आहे, जोपर्यंत तक्रारदार तक्रार घेऊन समोर येत नाही तोपर्यंत आपण स्वतःहून ही कारवाई इनिशिएट करत नाही. तर मुख्य प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की त्यांना जिथे जिथे भ्रष्टाचार होत आहे किंवा भ्रष्टाचारासाठी लाचेची मागणी होत आहे त्या प्रत्येक नागरिकानं जर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला संपर्क केला तर आपण उचित कारवाई लगेच करतो. पण असं दिसतंय की नागरिकाकडून जेवढा प्रतिसाद यायला पाहिजे तेवढा येत नाहीये, त्यामुळं कारवाया कमी होतात. त्यामुळं नागरिकांना पण मी आवाहन करेन की आपल्याला जिथं जिथं असं भ्रष्टाचार किंवा लाचेची मागणी होईल तर त्यांनी स्वतःहून आमच्या टोल फ्री नंबरवर संपर्क करा किंवा स्वतःहून आमच्या डायरेक्ट ऑफिसला येऊन तक्रार केली तर त्याची दखल घेऊन आपण कारवाई करू. अशा वेळेला जेव्हा तक्रारदार कोणी तक्रार करतो या संदर्भातली तर तेव्हा ती गुप्तता राखण्यात येते का? त्याचं नाव कोणाला कळू दिलं जात नाही असं असतं का? तक्रारदार आपल्याकडे आल्यानंतर पूर्णपणे गोपनीयता पाळली जाते. तक्रारदाराचं नाव आपण प्रेस, मीडिया कुणालाही देत नाही आणि पूर्ण गोपनीयता पाळली जाते. अच्छा. म्हणजे आपल्याला कोणीतरी ओळखेल ह्याची भीती बाळगण्याचं कारण नाही? काही कारण नाही. बऱ्याच वेळा तक्रारदारांना भीती वाटते की माझं नाव कळेल, माझं सरकारी काम जे पेंडिंग आहे ते होईल का, मला भविष्यात त्रास दिला जाईल का. बऱ्याच जणांच्या मनात असतं की आपण तक्रार केल्यानंतर परत कोर्टामध्ये आपल्याला साक्षीला जावे लागेल आणि पुढे भविष्यात त्रास होऊ शकतो. तर तसं काही नाहीये. तक्रारदार आल्यानंतर त्यांची गोपनीयता राखतो. जे शासकीय काम लिगल आहे ते पूर्ण काम त्याचं त्या विभागाकडून करणं भाग आहे, ते करणं आहे, त्यांना प्राप्त आहे. कारण सिटीजन चार्टर जे आहे त्यानुसार जे काम शासकीय आहे, लिगल आहे ते त्यांना करणंच आहे. अच्छा. म्हणजे तक्रारदाराची गोपनीयता सुद्धा व्यवस्थित पद्धतीने राखली जाते. तर ज्याप्रमाणे लाच घेणाऱ्यावर कारवाई होते त्याप्रमाणे लाच देणाऱ्यावर सुद्धा आपल्या विभागाकडून काही कारवाई होते का, किंवा जर होत असेल तर ती कशा प्रकारची होते? नक्कीच. जसं लाच घेणे हा गुन्हा आहे तसंच लाच देणे हाही गुन्हा आहे. याला आम्ही आमच्या भाषेमध्ये रिव्हर्स ट्रॅप म्हणतो. अशा तक्रारीमध्ये ज्या शासकीय नोकराला एखादा व्यक्ती चुकीचं काम करण्यासाठी लाचेची त्याला ऑफर देतो त्यावेळेला तो शासकीय अधिकारी आमच्याकडे येऊन तक्रार देऊ शकतो. आता आपण पाहिलं तर बऱ्याच वेळेला प्रमोशन किंवा बाकी काही सेवा रिलेटेड जे सर्व्हिस रिलेटेड प्रश्न राहतात. अशा वेळेला जे खालचे कर्मचारी असतात त्यांना क्लर्क असेल किंवा वरिष्ठ अधिकारी असेल त्यांच्याकडनं पैशाची मागणी होते किंवा त्या वरिष्ठ अधिकाऱ्याला चुकीचं काम करण्यासाठी पैशाची ऑफर दिली जाते. त्यावेळेला सदरचा वरिष्ठ अधिकारी आमच्याकडे तक्रार करू शकतो किंवा सामान्य नागरिक कुणी असेल जो त्याला चुकीचं काम करण्यासाठी लाचेची ऑफर करतो तो अधिकारी आमच्याकडे येऊन तक्रार दिली तर आम्ही लाच देणाऱ्या विरोधात ही कारवाई करतो. अच्छा. म्हणजे दोन्ही बाजूंनी ही कारवाई केली जाते? हो, दोन्ही बाजूनी. लाच देणे आणि लाच घेणे हे दोन्ही गुन्हा आहे. सर, आपल्या विभागाकडे भ्रष्टाचार किंवा लाचे संदर्भात तक्रार केल्यानंतर संबंधित खात्याकडून किंवा त्या विभागाकडून कारवाई झाल्यावर तक्रारदाराला काही त्रास होण्याची शक्यता असते का? नक्कीच नाही. कारण कारवाई केल्यानंतर जे संबंधित काम जर समजा लिगली राईट असेल तर त्या विभागाला त्या कामासंबंधित योग्य ती कारवाई करणे बंधनकारक आहे. त्यामुळे ते काम जर होणार असेल तर त्या विभागाला ते काम करावेच लागते.
त्यामुळे त्या तक्रारदाराला कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेतली जाते. म्हणजे तक्रारदाराच्या सुरक्षिततेसाठी सगळ्या पद्धतीचे उपाय किंवा त्या योजना केल्या जातात. नक्कीच. आणि सर, त्यांचं प्रलंबित असलेलं जे काम असतं ते मग होतं का? हो, नक्की होतं. कारण जे प्रलंबित काम आहे ते लिगली राईट आहे आणि ते एकतर करण्यासाठी किंवा न करण्यासाठी दोन्ही पद्धतीनं पैशाची मागणी होते. पण ते लिगली करेक्ट असेल तर ते काम त्यांना करणं बंधनकारक आहे. आणि बऱ्याच वेळेला ज्या होणाऱ्या कामालाच अडथळा म्हणून पैशाची मागणी केली जाते. चुकीचं काम करण्यासाठी खूप कमी लाचेची मागणी होते, पण नियमानुसार कामं करण्यासाठी जास्त पैशाची मागणी करण्यात येते बऱ्याच वेळा. आणि मग ती तक्रार केल्यानंतर त्याचं जेव्हा निराकरण होतं तर ते प्रलंबित काम सुद्धा प्रलंबित न राहता ते होत असेल. नक्कीच होते. सर, भ्रष्टाचाराला आळा घालणं हा एक खूप मोठा टास्क आहे. तर हे करण्यासाठी कोणत्या प्रतिबंधात्मक उपाययोजना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून योजल्या जातात? आता भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी प्रामुख्याने आपण जो आता दक्षता सप्ताह साजरा करतोय हा एक प्रमुख भाग आहे. हे आठवडाभर आपण पूर्ण जनजागृती करतो, विविध महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो. प्रत्येक विभागामध्ये एक विजिलन्स डिपार्टमेंट आहे. प्रामुख्यानं प्रत्येक डिपार्टमेंटची जबाबदारी आहे की आपल्या विभागातला भ्रष्टाचार त्यांनीच कमी करायचा आहे, संपवायचा आहे. आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग एक नोडल एजन्सी म्हणून कोऑर्डिनेट करते. आणि ह्या पद्धतीनं प्रत्येक डिपार्टमेंट आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ह्या दोघांनी एकत्र येऊन नागरिकांमध्ये जास्तीत जास्त सतर्कता, त्यांच्यामध्ये अवेअरनेस आणून या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी प्रयत्न करायचे आहे. आता या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी विविध आम्ही योजना राबवतो. त्यामध्ये खास करून या विजिलन्स वीकमध्ये प्रत्येक डिपार्टमेंटला भेटी देऊन तिथे वेगवेगळ्या प्रकारची भित्तीपत्रकं, लाच घेऊ नका, लाच घेणे देणे गुन्हा आहे या प्रकारचा अवेअरनेस करतो. ॲडव्हर्टाइजमेंट बोर्डवर आम्ही वेगवेगळे साईन बोर्ड्स लावतो, नो ब्राईब घेऊ नका, अशा वेगवेगळ्या प्रकारचे. आणि वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सॲपद्वारे, इंस्टाग्रामद्वारे, फेसबुकद्वारे नागरिकांना, खास करून तरुणांना आवाहन करतो की आपल्याला भ्रष्टाचार संपवायचा आहे आणि भ्रष्टाचार जिथे जिथे दिसेल, तुम्हाला जिथं जिथं वाटेल की हे चुकीचं होतंय किंवा लाचेची मागणी केली जाते त्या ठिकाणी तुम्ही तक्रार घेऊन आमच्याकडे या. तर या प्रकारे विविध प्रकारे आपण अवेअरनेस कॅम्पेन राबवून भ्रष्टाचार कमी करण्याचा, आळा घालण्याचा आणि संपवण्याचा प्रयत्न करतोय. नक्कीच. आणि तुम्ही जसं म्हणालात की जाहिरातींच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या भित्तीपत्रकांच्या माध्यमातून हा अवेअरनेस केला जातोय, तर हे सतत डोळ्यासमोर राहिल्यानंतर कुठेतरी तो त्याचा एक परिणाम होतो किंवा एक वचक राहतो असंही होत असतं. हो, बऱ्याच वेळा भित्तीपत्रकं असतील, सोशल मीडियावर पाहून बऱ्याच नागरिकांना नक्की माहीत नसते की आपल्याला कुठं जाऊन काय तक्रार करायची. हा अवेअरनेस खूप कमी आहे. खास करून मुंबईमध्ये एकच ऑफिस आहे जे वरळीला आहे पूर्ण मुंबईसाठी. जर दहीसर बोरिवलीमधला व्यक्ती असेल आणि त्यांना तक्रार करायची असेल तर त्यांना वरळीला यावं लागतं. तर हा एक त्यांना कुठं जाऊन तक्रार करणे हे माहीत असल्यामुळेच मुख्य अडसर आहे. त्यामुळे जास्तीत जास्त आम्ही हा अवेअरनेस कॅम्पेन राबवून प्रत्येक नागरिकापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. नक्कीच. सर, भ्रष्टाचाराला आळा घालण्यासंदर्भात तुम्ही सांगितलं, तर भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या विरोधामध्ये नेमकी काय कारवाई करण्यात येते? ज्यावेळेला आपल्याकडे तक्रार प्राप्त होते आणि आपण सापळा कारवाई करून संबंधित अधिकारी कर्मचारी यांना रंगेहात पकडतो, त्यानंतर आपण त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करतो. त्यामध्ये वेगवेगळे कलम आहेत. कलम 7, 7A, 12 या कलमाखाली आपण गुन्हा दाखल करून त्यांना अटक करतो आणि गुन्ह्याचा तपास करून आपण दोषारोपपत्र दाखल करतो. बरोबरच आपण संबंधित अधिकाऱ्याची पुरावा मिळण्याकामी घरझडती देखील घेतो. संबंधित अधिकाऱ्याचा घरचा पत्ता प्राप्त करून एक पथक घरझडतीसाठी रवाना करतो. आणि घरझडतीमध्ये काही अनअकाउंटेड कॅश, अनअकाउंटेड गोल्ड अशा ज्या त्याच्या लॉफुल सोर्स ऑफ इन्कमपेक्षा जास्त मालमत्ता मिळाली तर ती आपण जप्त करून पुराव्याकामी त्याचा वापर करतो. आणि जास्त मालमत्ता दिसून आल्यामुळे संबंधित अधिकाऱ्याची आपण उघड चौकशी म्हणजे गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र पाठवतो आणि त्यांनी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून सर्व्हिस पिरियडमध्ये जी अपसंपदा प्राप्त केली आहे त्याचीही आपण उघड चौकशी करून त्यामध्ये आपण गुन्हा दाखल करून कारवाई करतो. अच्छा. आणि आता भ्रष्टाचाराविषयी तुम्ही सांगितलं की नेमकं कशाला म्हणतात आणि त्याला आळा घालण्यासाठी काय काय करता येईल त्याबद्दलही तुम्ही सांगितलं. पण भ्रष्टाचाराचे दुष्परिणाम तुमच्या दृष्टीने काय आहेत? भ्रष्टाचाराचे दुष्परिणाम हे सर्वव्यापी आहेत. जर आपण मूलभूत गरजापासून विचार केला
तर ज्या आपल्या पायाभूत सुविधा आहेत, रस्ते असतील, इमारती असतील शासकीय, वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा पुरवल्या जातात शासनातर्फे, त्या सर्व सेवा त्यांच्यावर विपरीत परिणाम होतो. जी सेवा अंतिम जो गरीबातला गरीब नागरिक आहे त्यापर्यंत पोहोचायला पाहिजे ती तिथपर्यंत पोहोचत नाहीये आणि त्यामुळं त्याचं जे विकास व्हायला पाहिजे, आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकास व्हायला पाहिजे तो होत नाहीये. त्यामुळं संपूर्ण मानवी जीवनात ज्या ज्या गोष्टी आहेत विकासासाठी त्याला बाधक हा भ्रष्टाचार आहे, मुख्य अडथळा आहे. त्यामुळं भ्रष्टाचाराचे दुष्परिणाम हे पूर्ण मानवी जीवनाशी संबंधित आहे. आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपले जेवढे सर्व जीवनक्रम आहे त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचाराचा आपल्याला अनुभव आणि त्याच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीवर दुष्परिणाम होऊ शकतो. हो सर, दिवसेंदिवस भ्रष्टाचाराचं प्रमाण वाढत चाललंय असं तुम्हाला वाटतंय का? आणि जर तसं असेल तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल? भ्रष्टाचाराचं प्रमाण वाढतंय, कमी होतंय यापेक्षा आपल्यामध्ये जे सुजाण नागरिक आहेत, प्रत्येक नागरिकानं ह्या भ्रष्टाचाराचा वाढला फक्त बोलून ते कमी होणार नाही, उपयोग होणार नाही. भ्रष्टाचाराविरुद्ध प्रत्येक नागरिकानं, समाजातील प्रत्येक घटकानं पुढं आलं पाहिजे आणि त्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. तरच भ्रष्टाचार कमी होईल आणि आपल्याला भ्रष्टाचार पूर्ण समूळ उच्चाटन करता येईल. त्यामुळं भ्रष्टाचार वाढला, कमी झाला या बोलण्यापेक्षा आपण भ्रष्टाचार जिथे दिसेल तिथं तो संपवण्याचा प्रयत्न केला तर भ्रष्टाचाराची जे मुख्य अडथळा आहे आपल्या विकासामध्ये तो संपून जाईल. आणि जसं मगाशी तुम्ही सांगितलं तसंच की सर्वसामान्य नागरिकांचं सतर्क असणं, जागरूक असणं आणि त्यासाठी तक्रार करणं, ह्या सगळ्याच गोष्टी ह्यासाठी महत्त्वाच्या ठरतात. नक्कीच सर्व नागरिकांनी पुढे येऊन जिथे जिथे त्यांना भ्रष्टाचार, लाचेची मागणी होती त्या ठिकाणी त्यांनी तक्रार दिली पाहिजे आणि त्या तक्रारीवर नक्कीच लापरवाहीतर्फे कारवाई करण्यात येईल. हां सर, भ्रष्टाचाराच्या पद्धतीमध्ये किंवा लाचेच्या मागणीमध्ये दिवसेंदिवस बदल होत आहेत असं दिसतं. म्हणजे आता ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स खूप वाढलेली आहेत, तर कदाचित तशाही पद्धतीने लाच मागितली जात असेल, तर अशावेळी त्यांच्यावर कारवाई कशी केली जाते? आता आपण बऱ्याच वेळेला पाहतो की लोकसेवक किंवा सरकारी अधिकारी, कर्मचारी आहेत ते आता नवीन पद्धतीनं डायरेक्ट पैसे न घेता त्यांच्या कंपन्या असतात, त्या कंपन्यांच्या अकाउंटवर पैसे पाठवायला सांगतात किंवा फोनपे आहे, फोनपेवरही काही कर्मचारी डायरेक्ट पैसे घेतात. त्यामुळं हे जे आहे ते लाच घेण्याच्या पद्धती बदलल्या जरी असल्या तरी ते एकदम कन्फर्म आणि अधिक चांगला पुरावा निर्माण करतायत स्वतःविरोधात. त्यामुळं हे ज्या गोष्टी आहेत त्या रेकॉर्डवर येतात आणि ते आपल्याला पुराव्याकामी जास्त कोर्टासमोर मांडून त्यामध्ये जास्तीत जास्त दोषसिद्धी घेण्यासाठी महत्त्वाच्या ठरतात. आणि सर, दक्षता जनजागृती सप्ताह आहे, तर त्यानिमित्ताने तुमच्याकडून तुम्ही जनतेला काय आवाहन कराल? जनतेला माझं एकच आव्हान आहे की भ्रष्टाचार ही विकृती आहे, राष्ट्राच्या विकासात बाधक आहे आणि आपण सर्वजण मिळून जोपर्यंत ठरवत नाही की आपल्याला भ्रष्टाचार संपवायचा आहे तोपर्यंत शक्य नाही. फक्त ACB किंवा शासकीय यंत्रणा ठरवून भ्रष्टाचार संपणार नाही, तर नागरिक, शासकीय यंत्रणा आणि सर्व समाजातील घटक, महिला, तरुण, वृद्ध सर्व लोकांनी एकत्र येऊन भ्रष्टाचाराला संपवायसाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे आणि जास्तीत जास्त भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवला पाहिजे, हेच मी आवाहन करेन. नक्कीच, कारण सगळ्यांच्या सहभागातूनच मला वाटतंय की अशा ज्या दुष्ट प्रवृत्ती असतात किंवा दुष्प्रवृत्ती आपण म्हणतो त्यांना आळा घातला जाऊ शकतो आणि आपल्या देशासाठी एक चांगली व्यवस्था निर्माण करण्यामध्ये सगळ्यांचाच सहभाग असणं हे खूप गरजेचं असतं. नक्कीच सर, कार्यक्रमामध्ये बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्ही अगदी सविस्तर दिलेली आहेत, पण एक जाता जाता शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की फिर्याद्यांनी जर लाचेकरता वापरलेली रक्कम जी असते तर ती त्यांना किती दिवसात परत देण्यात येते? फिर्यादी ज्यावेळेला लाचेची तक्रार घेऊन येतात त्यावेळेला जी लाचेची रक्कम आहे ती आपण त्या तक्रारदाराकडून किंवा फिर्यादीकडून घेतो आणि ती सापळा कारवाईसाठी वापरली जाते. साधारण 1 महिन्याच्या आत आपल्याला ती रक्कम आपण परत देतो आणि ती जी वापरलेली रक्कम आहे ती पुराव्याकामी जप्त करून आपण कोर्टामध्ये जमा करतो आणि आमच्याकडून त्यांना 1 महिन्याच्या आत ती रक्कम परत केली जाते. बरं सर, आज तुमच्याशी संवाद साधत असताना सर्वसामान्य माणसांनी या संदर्भामध्ये कशी जागरूकता किंवा सतर्कता दाखवावी आणि कुठे तक्रार करावी, कशा पद्धतीने ही कारवाई केली जाते आणि सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा त्यातून सुरक्षितता कशी मिळते या सगळ्याबद्दल आम्हाला खूप सविस्तर कळलं. तर वेळात वेळ काढून आज तुम्ही इथे आलात आणि संपूर्ण कार्यक्रमामध्ये ही सगळी इतकी सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार मानते. धन्यवाद.